नमस्कार, मी सुवर्णा जोशी। 2019चा लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे, त्याविषयीच्याच घडामोडी आपण बघणार आहोत। केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी मुस्लिमांबाबत अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक विधान केलेलं आहे। मी जिंकणार तर आहेच, पण मुस्लिमांनी मला मतं दिली नाहीत आणि नंतर ते माझ्याकडे काम मागायला आले तर स्वाभाविक आहे मी विचार करते की यांना नोकरी देऊन काय उपयोग, असं धक्कादायक विधान त्यांनी केलेलं आहे। सुलतानपूरमधील एका प्रचार सभेत त्यांनी हे विधान केलंय। त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत। निवडणूक ही शेवटी सौदेबाजीच असते। आज मला तुमची गरज आहे, उद्या तुम्हाला माझी गरज लागेल, असंही त्या म्हणाल्या। क्या बोलते हैं, इम्पोर्टेंट, जरूरी है। मैं जीत रही हूँ, लोगों की मदद, लोगों की प्यार से मैं जीत रही हूँ। लेकिन अगर मेरी जीत मुसलमानों के बिना होगी तो मुझे बहुत अच्छा नहीं लगेगा, क्योंकि इतना मैं बता देती हूँ कि फिर दिल खट्टा हो जाता है। फिर जब मुसलमान आता है काम के लिए, फिर मैं सोचती हूँ कि नहीं, रहने ही दो, क्या फर्क पड़ता है। आखिर नौकरी सौदेबाजी भी तो होती है। बात सही है कि नहीं? ये नहीं कि हम लोग सब महात्मा गांधी के छठे औलाद हैं। अत्यंत धक्कादायक विधान केलंय। हा व्हिडिओ समोर आलेला आहे। मनेका गांधी यांच्या सभेतला हा व्हिडिओ आहे। सुलतानपूर उत्तर प्रदेश इथला। प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, निवडणुका जवळ आल्या की वेगवेगळ्या नेत्यांच्या बेताल वक्तव्याची अशी व्हिडिओ म्हणा किंवा ऑडिओ क्लिप म्हणा समोर येते। मनेका गांधींविषयीचं त्यांनी केलेलं हे धक्कादायक वक्तव्य काय सांगाल? बरोबर आहे। ज्या पद्धतीने सुलतानपूरच्या त्या उमेदवार आपल्याला माहित आहे, गेल्या वेळी त्या दिल्लीतून उमेदवार होत्या आणि यावेळी त्या सुलतानपूरमधून उमेदवार आहेत। त्या वर्तमान केंद्रीय मंत्री देखील आहेत। ज्या पद्धतीने त्यांनी हे वक्तव्य दिलेलं आहे की मुसलमानांनी जर मला मत दिलं नाही त्यांना मी नोकरी देताना विचार केला, यामुळे पुन्हा एकदा मुस्लिम आणि हिंदू राजकारण करण्याचा प्रयत्न खास भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून झाला। आपल्याला माहित असेल, भारतीय जनता पक्षाचे इतर नेते जसं योगी आदित्यनाथ यांनी देखील मुस्लिमांना व्हायरस संबोधलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता खास करून राजकारण सीमा किती खालच्या पातळीवर आली याचे हे उत्तम उदाहरण असं म्हणावं लागेल। नक्की नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। मात्र या व्हिडिओवर आता काय कारवाई होते, कसा आक्षेप घेतला जातो, कसा हल्ला या व्हिडिओमुळे होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच पण अत्यंत आक्षेपार्ह विधान मनेका गांधी यांनी केलेलं आहे। भाजपच्या शिष्टमंडळानं आज निवडणूक आयोगाची भेट घेतली।